नमस्कार मैत्रिणींनो, मी वनिता आणि आज मी तुमच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे घेऊन आलेली आहे। हा आहे शाळेमध्ये मिळालेला इंटरॅक्टिव्ह पॅनल बोर्ड। तर हा मला ग्रामपंचायतीकडून मिळालेला आहे। तर माझ्या बऱ्याचशा भगिनींच्या शाळेमध्ये हा मिळालेला आहे। काहींना गव्हर्नमेंट कडून मिळाला आहे, काहींना विखेंच्या संस्थेकडून मिळाला आहे। आम्हाला हा मिळालेला आहे ग्रामपंचायतीकडून। तर प्रत्येक जे इंटरॅक्टिव्ह बोर्ड आहे त्याची सिस्टीम वेगवेगळी आहे। प्रत्येकाचं जे आहे आपण ऍप्लिकेशन ते वेगळे आहेत। तर ते कसं ऑपरेट करायचं हे प्रश्न सगळ्यांपुढे प्रामुख्याने उपस्थित राहतात। पण एकदा समजून जर घेतला आपण तर ह्या गोष्टी फारशा अशक्य नाहीत आणि खूप अगदी सोप्या आहेत। तर काय झालंय, बऱ्याच शाळांमध्ये मिळालेलं आहे पण त्याचा यूज कसा करायचा हे बऱ्याच जणांना समजत नाहीये आणि अशा बऱ्याच शंका माझ्या पुढे आलेल्या होत्या। तर त्या शंकांचं समाधान करण्यासाठी आज स्पेशली मी हा व्हिडिओ करत आहे। तर हा इंटरॅक्टिव्ह पॅनल बोर्ड खूप मोठा आहे आणि याचा उपयोग किती होतो हे मी तुम्हाला शब्दामध्ये सांगू शकत नाही। कारण म्हणजे खरंच हा इतका प्रभावी आहे की कुठलीच गोष्ट आपल्याला पारंपरिक शिक्षण पद्धती गेली म्हणायची आपण, कारण कुठलीच गोष्ट आपण विद्यार्थ्यांना प्रॉपर येऊन शिकावी असं राहिलेलंच नाहीये। कारण कुठलीही गोष्ट किंवा लेसन असू द्या, एखादा घटक असू द्या, तो अगदी छान पद्धतीने याच्यावर समजून सांगितला जातो। तर आणि जिथे आहे आपण शिक्षक तर त्यासाठीच आहोत, मार्गदर्शन करण्यासाठीच आहोत, पण बेसिकली सगळं जी पारंपरिक पद्धत आहे त्या पद्धतीला फाटा देणारा हा उपक्रम आहे। आपण फक्त विद्यार्थ्यांना एक मार्गदर्शकाची भूमिका बजावू शकतो आणि त्यांना खरोखर त्यांच्या बुद्धीला वाव मिळण्यास प्राधान्य आहे या गोष्टींमध्ये। तर माझ्या शाळेमध्ये हा बोर्ड स्वतःच मुले ऑपरेट करतात, आल्यावर चालू करतात। मी फक्त आल्यावर हॉटस्पॉट देते आणि हॉटस्पॉट दिल्यानंतर दिवसभर त्याच्यावर सगळे लेसन्स म्हणा, मॅथ्सचे म्हणा, इंग्लिशचे म्हणा, परिसर अभ्यास, मराठी सगळं काही अगदी तालासुरात, कविता युट्यूबद्वारे आम्ही सगळं हे मुलांना दाखवत असतो किंवा मुलं हे स्वतःहून करतात। मला स्पेशली त्यांना दाखवायची गरज पडत नाही, इतके मुलं माझे हुशार झालेले आहेत। आणि बऱ्याच गोष्टी तर अशा आहेत याच्या बाबतीतल्या की त्या मला त्यांच्याकडून विचारून घ्याव्या लागतात, म्हणजे एवढं त्यांचं त्याच्यामध्ये सराव झालेला आहे। तर मला काल एक दोन शंका मागे पण विचारल्या गेल्या होत्या आणि कालही एक दोघं जणांनी विचारलं की हे नेमकं कसं ऑपरेट करायचं, तर त्यासाठी आपण आजचा व्हिडिओ करत आहोत। तर हे प्रभावी दृकश्राव्य साधन आहे आणि प्रभावी असं अध्यापन याद्वारे आपण करू शकतो। तर बऱ्याचशा शाळांमध्ये ज्या ठिकाणी हा मिळालेला आहे त्या ठिकाणी त्यांना सिलेबस फीड करून दिलेला आहे, पण आमचं जे आहे बोर्ड त्याच्यामध्ये सिलेबस दिलेला नाहीये। तर आम्ही सगळे युट्यूब मधून किंवा बाकीच्या ऍप्लिकेशन्स मधून वापर करून हे या बोर्डचा उपयोग करतो। तर आता मी तुम्हाला पहिल्यापासून दाखवत आहे की हा बोर्ड कसा सुरू करायचा। ज्यांचा कुणाचा आता हा माझा ट्रू व्ह्यूचा आहे, ट्रू व्ह्यू कंपनीचा आहे। जशी कंपनी चेंज होती तसं त्याचं ऍप्लिकेशन किंवा जे आपलं आहे ते चेंज होतं, कसं ऑपरेट करायचं ते। तर आपण पाहूया, हा ट्रू व्ह्यू कंपनीचा माझा आहे आणि त्याच्यासोबत मिळालेले दोन पेन आहेत। तर हे पेन इथे ठेवायला अशी जागा आहे, ते मॅग्नेटिक आहेत त्याच्यामुळे ते चिटकून राहतात। तर सुरुवात पाहूयात आपण कसं सुरुवात करायची। तर इथे एक बोर्ड आहे आणि या बोर्ड मध्ये हे जे बटन आहे हे आपण सुरुवातीला सुरू करून घेऊयात आणि तुम्हाला मी दाखवते की याच्या मागे एक लाल लाईट लागतो आणि तिथे पण अडवस धर बाळा, अडवस धर। बोर्डच्या मागे एक लाल लाईट आहे आणि तो लाल लाईट 4 वेळेस आपण चालू बंद नाही केला तरी चालतोय, तो आपण तसाच ठेवला तरी चालतो। तो ते बटन मी काय कंटिन्यू चालूच ठेवते, फक्त ह्या बोर्ड मधल्या बटनाचा यूज करते। आणि आता आपण पाहूयात, इथे हे बटन आहे पहा। तर हे बटन आपण लॉंग प्रेस जर केलं तर हा बोर्ड चालू होतो, झाला चालू। आणि त्याच्यासोबत हा रिमोटही मिळालेला आहे, तर ह्या रिमोटद्वारे सुद्धा आपण हा चालू करू शकतो। तर असा स्क्रीन येतो समोर सुरुवातीला, कॅमेरावरचा बोट काढा। तर हॉटस्पॉट आपल्याला कनेक्ट करावं लागतं आपल्या मोबाईल मधून। तर ते कसं कनेक्ट करायचं, फर्स्ट स्टेप तर तीच आहे, तर ते मी तुम्हाला सांगते अगोदर। थोडासा वेळ लागतो, हे स्क्रीन आल्यानंतर थोडंसं 1-1.5 मिनिटाचा टाइम लागतो।
आपल्याला आपल्या बोटाने सुद्धा करता येतं, पण आपल्याला हा जो पेन दिलेला आहे पेनामुळे काम बरंच सोपं होतं. बॅक साईडचा पण यूज करू शकतो आपण पेनाचा ह्या, आणि ह्या साईडचा पण यूज करू शकतो. तर पहा इथे असे तर आमच्या मुलांनीच हे वॉलपेपर टाकलेलं आहे. तर हे कसं टाकतात काय टाकतात ते खूप प्रॉम झालेले त्याच्यामध्ये. पाहूयात आपण. इथे पहा ट्रू बोर्ड, सेटिंग्स, शेअर स्क्रीन, WPS, ब्राउझर, ऍप्स, खूप साऱ्या गोष्टी मला यातल्या माहित नाहीये, पण जेवढ्या काही आपल्याला कामाच्या आहेत उपयोगाच्या आहेत तेवढ्या मात्र मला येतात करता, सारं जरी माहित नसलं तरी. तर सुरुवातीला आपण काय करायचंय, सेटिंग मध्ये जायचंय. सेटिंग मध्ये गेल्यानंतर इथे आपल्याला हे ऑप्शन्स दिसतात. तर याच्यामध्ये आपण वायफाय दिसतंय बाळा, या वायफायला टच करायचं. वायफायला टच केल्यानंतर आपल्या मोबाईलचा हॉटस्पॉट आपण ऑन करायचा आहे, आणि मोबाईलचा हॉटस्पॉट इथे हे पहा अदर नेटवर्क. तर नेटवर्क हॉटस्पॉट जर असेल तर इथं कनेक्ट होतं. माझ्या मोबाईलचा हॉटस्पॉट चालू आहे की नाही हे मी पाहते, 1 मिनिट. तर पहा इथे वायफायला ऑन केलेलं आहे मी, दिसतंय क्लिअर. वायफायला ऑन केलं आणि नंतर इथे मी माझ्या मोबाईलचं हॉटस्पॉट सुरू केलंय. तर इथे हॉटस्पॉट कनेक्ट झालंय, आयफोन कनेक्टेड. तर आयफोन कनेक्टेड झालाय. आता आपण हे स्क्रीन इथे क्लोज करूया. तर इथे साइडला हे ऑप्शन्स आहेत. तर हे ऑप्शन्सही आपल्याला यूज करता येतो. तर आता आपल्याला समजा एखादा लेसन कसा पाहायचा आहे ते सांगते मी सुरुवातीला, कारण ते महत्वाचं आहे. बाकीच्या गोष्टी खूप आहेत त्याच्यामध्ये, पण आपल्याशी रिलेटेड जे जास्त गरजेचं आहे ते पाहूयात आपण. याच्यामध्ये ब्राउझर हा ऑप्शन क्लिक केला आहे. ब्राउझर क्लिक केल्यानंतर इथे पहा युट्यूब आहे, माझा जिल्हा, फेसबुक वगैरे जे काही तुम्ही इन्स्टॉल करू शकता. आपल्याला याची गरज नाहीये कशाची. युट्यूब जर म्हटलं तर युट्यूबवर पण आपण काही सर्च करू शकतो, आणि डायरेक्ट इथे जरी टाईप केलं आपण एखादी गोष्ट, समजा इयत्ता इथे केलेलंच आहे आपण, इयत्ता 3 आपले शरीर. तर पहा त्याच्याशी रिलेटेड हे व्हिडिओ आलेले आहेत खाली. तर आपले शरीर यातला आपल्याला कुठला व्हिडिओ पाहायचा आहे, आपण क्लिक केल्यावर तो आपल्याला लगेच लागणार आहे. तर हा व्हिडिओ आहे सपोज. म्हणजे ब्राउझर मधून तुम्ही टाईप करून डायरेक्ट व्हिडिओ मिळवू शकता, किंवा युट्यूबला सुद्धा जाऊन मिळवू शकता. तर इथे आवाजाचा ऑप्शन आहे, तर तो आपण ऑन करूया. आणि आवाज जर खूप असेल तर आवाज कमी कसा करायचा ते पाहूयात. तर इथे साइडला क्लिक करायचं, दिसतंय इथे क्लिक केलं. काय करायचं, साऊंड मैत्रिणीचा चष्मा, हे पहा इथे जाऊन साऊंड कमी केला आपण. कसं केलं परत एकदा सांगते. हे पहा हे साइडला जे दिसतोय एरोला क्लिक करायचं. इथे 2 बाण दिसतायत, इकडे एक आणि इकडे एक, दिसतंय क्लिअर. तर याला क्लिक करायचं. याच्यामध्ये इथे साऊंड येतं, साऊंड, आणि साऊंड मध्ये वरती आपण असा कमी जास्त आवाज करू शकतो. ओके. तर आता आपल्याला बॅक यायचंय. बॅक येण्यासाठी इथं होम आहे, होमला येऊ शकतो. होमला आलोय. तुम्हाला युट्यूब द्वारे सर्च करायचंय तर युट्यूब तुम्ही ओपन करू शकता. युट्यूबला सपोज आपल्याला कालचा लेसन कुठला होता आपला परिसर अभ्यासचा, हे पहा युट्यूबला खूप सारे व्हिडिओज आहेत जे आम्ही नेहमी पाहतो. मुलांसाठी गोष्टी पण लावतो, त्या गोष्टी पण लावता येतात. परिसर अभ्यासच्या एखाद्या लेसनचं नाव सांगा चला. तर इथे हा कीबोर्ड आहे. कीबोर्डवर आपण जे टाईप करू तो आपल्याला लेसन मिळणार आहे, कविता मिळणार आहे, जे काही असेल ते मिळणार आहे आपल्याला. तर आता आपण पाहूयात. हे 4थीचं पुस्तक आहे परिसर अभ्यासचं. तर याच्यामधलं आपण एखादं लेसन पाहूयात. दिवस आणि रात्र लेसन आहे 4थी मधला. तर आपण तो पाहूयात. तर इंग्लिश मध्ये टाईप केलं तरी चालतं, दिवस आणि रात्र. दिवस आणि रात्र, स्टँडर्ड STD स्टँडर्ड 4. हे पहा दिवस आणि रात्र स्टँडर्ड 4.
तर हे आलं आणि याच्याशी रिलेटेड एवढे व्हिडिओ आपल्याला आलेले आहेत. अगदी स्वाध्याय सुद्धा सोडून आलेला आहे त्याच्यामध्ये. तर आपण तो स्वाध्याय किंवा ते व्हिडिओ आपण याच्यावर पाहू शकतो. तर सपोज मी ते क्लिक केलं, तुम्हाला तो पूर्ण लेसन अगदी जशाचा तसा पूर्ण लाईन टू लाईन लेसन शिकवलेला असतो. तर हे पहा लेसन हा तुम्ही इथं पाहू शकता. आणि स्क्रीन जर मोठी करायची असेल तर हे पहा इथे जे चौकोन आहे या चौकोनला क्लिक जर केलं तर स्क्रीन मोठी होते. आणि परत जर चौकोनला क्लिक केलं इथे साईडला, म्हणजे आपल्या मोबाईल लॅपटॉप सारखंच आहे, तर अशी स्क्रीन बारीकही होऊ शकते. आणि होम आपल्याला बॅक जायचंय तर आपण परत इथे साईडला क्लिक केल्यानंतर इथे होम सारखं सेकंड ऑप्शन येतो. इथे जर आलं तर आपण परत होम पेजला येतो. होम पेज तर आपण जे काही लिहितो फळ्यासारखं युजाचा कसा करायचा ते पाहूया. तर इथे हा ट्रू बोर्ड म्हणून ऑप्शन आहे. ट्रू बोर्डला जर आपण क्लिक केलं, ट्रू बोर्डला जर क्लिक केलं तर आपल्याला असा काहीसा फळ्यासारखा किंवा हा स्क्रीन अवेलेबल होतो. याच्यावर आपण इथे खाली ऑप्शन्स आहेत, पेन, इरेजर, क्लिअर ऑल, सिलेक्ट, इन्सर्ट, टूल्स, रोम, अंडू, सिंगल असे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. तर पहा आपण पेन घेऊयात. पेन जर घ्यायचं म्हटलं तर पेनला क्लिक करायचं आणि इथे वेगवेगळ्या प्रकारचे पेन आहेत. तर ही पेन्सिल आहे, पेन्सिल क्लिक केलं तर पहा असं होतंय. जर हे क्लिअर करायचंय तुम्हाला तर इरेजर आहे इथे, इरेजरने पहा असं क्लिक करता येतं. आणि क्लिअर ऑल जरी केलं, हे पहा क्लिअर ऑल, तरी सुद्धा ते जातं. समजा आता मी परत पेन सिलेक्ट करते. पेनामध्ये ओसीआर नावाचा जो पेन आहे हा जर आपण सिलेक्ट केला तर आपण कसंही लिहिलं तरी ते एकदम प्रॉपर पद्धतीने आपल्याला इथे येतं. समजा आता मी इथे रुद्र नाव टाकलं तर ते या पद्धतीने तुम्हाला क्लिअर होऊन येणार, म्हणजे ते करेक्ट होऊन येतं किंवा प्रॉपर येतं. तर ओसीआर मध्ये तो ऑप्शन आपल्याला अवेलेबल आहे. आणि हे कलर्स आहेत, तुम्ही यातले कलर सिलेक्ट करू शकता. हे पहा जो तुम्हाला कलर लागतोय पेनाचा तो कलर आपण याच्यामधून सिलेक्ट करू शकतो. आणि इरेजरची साईज कशी वाढवायची रुद्र? ही इरेजरला जर क्लिक केलं तर ही साईज वाढते इरेजरची. आणि इरेजरची गरजही नाही, क्लिअर ऑल केलं तर जमते. पण सगळ्या स्क्रीन क्लिअर ऑल ऑप्शनने सगळ्या स्क्रीन वन टाइम क्लिअर होतो. इरेजरने तुम्हाला हवा तो भाग तुम्ही इरेज करू शकता. तर याच्यामध्ये समजा आता मी ब्रश आहे, हा हे फुल काढले आणि सिलेक्ट ऑप्शन असा आहे. सिलेक्ट जर केलं, हे पहा एवढा भाग मी सिलेक्ट केला आणि याला डिलीट पण होतो. असे वेगवेगळे प्रकार आहेत खाली. पण आपल्याला जो मेन लागतोय तर ते युट्यूब किंवा ब्राउझरद्वारे आपण आपल्याला हवा तो लेसन पाहू शकतो. आणि याच्यामध्ये अजून आपल्याला असे ऑप्शन आहेत, हे सगळे सेटिंग, क्रोम, हे सगळे ऍप्लिकेशन्स आपल्याला इथे पाहायला मिळतात. आता इथे जरी गेलं आपण तरी दाखवलं प्रॉपर. थीम मध्ये जर आपण गेलो तर आपल्याला पाहिजे ती थीम आपण आपल्या स्क्रीनला अप्लाय करू शकतो. अशा वेगवेगळ्या थीम आहेत. तर कुठलीही थीम आपण, आता ही थीम याच्यावर टाइम आणि डेट येते, ही थीम आपण अप्लाय करू शकतो. अप्लाय, ओके. तर ही थीम आली. तर तसंच आपण वॉलपेपर सुद्धा चेंज करू शकतो. थीम मध्ये जायचं आणि वॉलपेपरचा ऑप्शन कुठे आहे रुद्र? ऑप्शन कुठे? खाली मध्ये, खाली बघ मध्ये, खाली थोडं, हा तिथं जे खाली आणि तिथं नाही. कुठे? मला कसं दिसत नाही. वरती नाही तर वॉलपेपर, हा सॉरी, वॉलपेपरचा ऑप्शन इथे आहे. मुलांना जास्त माहिती आहे आमच्या. तर हे वॉलपेपर आहेत सगळे वेगळे.
त्यातला वॉलपेपर आपल्याला जो हवा तो वॉलपेपर आपण सिलेक्ट करू शकतो, अप्लाय करू शकतो. परत होम पेजला जर आलो तर आणि ज्यावेळेस आपल्याला स्विच ऑफ करायचा आहे त्यावेळेस आपण डायरेक्ट रुद्र करून दाखवू सर. डायरेक्ट आपण हे बटन जरी बंद केलं दाबून ठेवून तरी चालतं आणि इथे पण ऑप्शन आहे ना. ज्यावेळेस तुम्हाला स्क्रीन बंद करायचा आहे शटडाऊन, हे पहा ही प्रॉपर मेथड आहे. हे तुम्ही दाबून ठेवण्यापेक्षा आहे ना, हे पहा हे जर क्लिक केलं तर शटडाऊन म्हणजे थोड्या वेळामध्ये कधी पण क्लिक बंद करताना पहा कॉम्प्युटर बंद करताना आपण शटडाऊन करतो की नाही, मग हे सुद्धा स्क्रीन बंद करताना झालं शटडाऊन. अशा पद्धतीने आपण हा स्क्रीन बंद करू शकतो. तर माझी अपेक्षा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल किंवा बऱ्यापैकी याचं माहिती मिळाली असेल कसा हा ऑपरेट करायचा. तर याचा सगळ्यांना वापर व्हावा एवढीच माझी इच्छा आहे, बाकी काही नाही. थँक्यू सो मच.